शुभ सकाळचा 85 मिनिट ब्लॉग. आज आम्ही चाललो होतो उल्हासनगरला खरेदीला. खरेदी काय काय केली यायचं काय चाललं काय माहिती. भूत एक नंबरचं दादब शी. ट्रेन झाली लेट, सगळी वाट बघत बसली होती कधी येते. गरम पण होतं ना, गरम लाईट लागू होती. हे शेट आमचे भाई, याला कंच्या पोरीचा दुःख पडला काय माहीत. ट्रेनमध्ये बसलो होतो शांत झालाय. बाकी काय झालंय आता, काय विषय काय समजतच नाही. रुद्र मुतला तो वरती मुत्र्या. शाळेला पोचलो आणि रिक्षात त्यांनी चेपलेत बघितली. एवढी जरा चेपलेत, मामीला तर बसताच येत नव्हता. पोचलो नाही, मोबाईलमध्ये काय करावं होता काय माहिती. एवढा मन लावून बघा होता ना, का गेम खेळतो काय समजतच नाही मला. त्या दुकानात एवढी मस्ती केली ना, तर तोंडावाला चमकी किती लावून ठेवले बघ झोपाची नाटकं. किती गाणे बोर आहे बघा आता काय करेल. खाल्ला त्यांनी शेवटी पाय, तोंडातच घातला होता अख्खा. भाई यांचा कधी आवरेल काय समजतच नाही. लय टाइमपास करताय. काय घेऊन झालं नाही. ड्रेस बघायला घेतला होता, कुठला होतं कुठला नाही होता. आता काय घेतलाय कुठला काय माहित. मी तर नव्हतो त्यांच्याकडे, लाईट गेली होती माझी. ते हिंमत नाही झाली तिथे तांबाची, जाम गरम होत होता. आणि गेलो पहिले नाश्ता करा. नाश्ता नाही जेवणच झाला. या इकडे खातोय बघ असं, जाम भूक लागली होती वाटतंय. इकडे आम्हाला काय लिंबूमधून त्या पाणी निघत नाही. या काळ त्या काळात दर दाब केला पण त्या पाणी निघलाच नाही. याचा काय झालं काय माहित. डोक्यावर पिशवी घेऊन झालं म्हणजे हातानं जड लागायलाच नको. कुली नंबर 1. त्या झाला यांचा सगळा घेऊन जाणार. बोललो चला आता कॅम्ब्रिजमध्ये जाऊ. तिथं यो वकील आला होता. कसा दिसतो वकील ड्रेस, असाच शिवावा असं वाटतं. इकडं पक्का गरम झाला होता म्हणून कूलरच्या खाली जाऊन बसले होते. त्या भूत बघायला आपलाय. तिथे जेवढं ब्लेझर होतं अख्खा घालून बघितलं. यांना बोललं जा रिक्षात, आम्ही आता चालत स्टेशनला पोहोचलो नाही. याचा काय कार्यक्रम चालू आहे. साडी तोंडाला अख्खी गुंडून ठेवली होती. कौन है ये लोग, कहां से आते हैं? या अशी बोटा कधी करता तुम्ही सांगा. ती करेल बा कधी करता तुम्ही सांगा मला. जाम काम फुटला. घरी आलो ना, आंघोळ केली. आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. बाय.